नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, मला असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अहंकार म्हणजे काय? जो नाही आहे तो, जो आपण निर्माण केला किंवा जो निर्माण झाला आहे तो, पण असा कोणच नाही आहे आतमध्ये. अहंकार म्हणजे माझी गर्जना, माझा अहंकार, मी आहे, मी कोणतरी आहे, मी करतो. आणि कसं आहे, आपण आपलं आयुष्य जरी घेतलं तरी आपण सकाळी उठतो, आपण नित्य व्यवहार करतो आपला, आपण जेवतो, बोलतो, आपणच सगळं करतो ना. कसं आहे, अगदी क्लिष्टपणे भरपूर गोष्टी अहंकाराबद्दल होऊ शकतात. अहम म्हणजे नक्की काय, मग तो आत्मा म्हणजे काय. पण याला अगदी सहज करून आपण मांडलं तर आपण काय बघतो, लहानपणापासून असं बघितलं गेलंय की वयाच्या 8व्या वर्षापासून इगो निर्माण होतो. लहान मुलामध्ये इगो निर्माण होतो की मी आहे, मला बोललं जातंय, मी पण असलेल्याची किंवा मी असलेल्याची जाणीव होणं, माझं अस्तित्व आहे असं त्याला माहीत पडायला लागतं की माझं अस्तित्व आहे. तर तेव्हापासून मग त्याची प्रतिक्रिया यायला लागते की मला असं बोलले, मला असं केलं. त्याच्या पहिले एवढी प्रतिक्रिया नाही येत त्याची. असं आहे, त्याला जाणवावं लागतं की मी आहे. असं आहे. आपलं जरी घेतलं आपण, तर आपल्याला आता सध्या काय वाटतंय की आपण कोण आहोत. तर आपण शरीर आहोत, आपण हात आहोत, पाय आहोत, आरशामध्ये जे दिसतंय आपण ते आहोत. आता हा जो देह आहे, हा जे जे करणार ते करणार. आता तो त्याने कुठली गोष्ट केली तर ही मी केली, असं आहे. आता जेव्हा ही गोष्ट मी केली तर त्याला वाटेल हा माझ्यामुळे झाली, मी केली वगैरे. हे अगदी साहजिक आहे. अहंकार म्हणजे मला असं वाटतं, अहंकार म्हणजे असं आहे की हे मीच करू शकतो, हे मीच करू शकतो आणि माझ्या हाती भरपूर मोठी सत्ता आहे, माझ्यामुळे सगळं चालतंय. असं आहे. जे नाही आहे असं काहीच नाही आहे. हृदय आपलं चालतंय, श्वास आपण घेतोय का ते चाललंय. अगदी आपण ध्यानपूर्वक बघितलं तर श्वास चाललाय आपला, ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. हे गेलं की संपला. जो आरशामध्ये बघणारा होता तो संपला. हे थांबलं की भलं ते थांबणार कधी आणि थांबवणार कोण माहिती आहे का? नाही माहिती आहे. कुठून हे सुरू झालं माहिती आहे का? नाही माहिती आहे. पण कसं होतं, याला दोष देण्याऐवजी आपण जर ह्याच्याकडे बघितलं की नक्की काय होतं, तर अहम म्हणजे जे तयार होतं स्लोली आपण आहोत, आपली जाणीव आहे, आपण केलं आहे, या सगळ्या गोष्टींकडे बघणं. या सगळ्या गोष्टी मानसिक स्तरावर होत असतात. या सगळ्या गोष्टी मानसिक स्तरावर असं बोलण्यापेक्षा म्हणजे अगदी म्हणजे सोप्या शब्दात आपण बोललो की आता आपण बसलो आहोत, आपण बोलतो आहोत, आपण माझ्याशी बोलताय, मी आपल्याशी बोलतो आहोत. असं आहे. कोण बोलणं घडवतंय का? असं कोण नाहीये. कोण त्रयस्थ असं बोलणं घडवतंय, माझ्या मागे चावी लावतंय, असं काहीच नाही. तर माझ्या हातामध्ये आहे सगळं. मी आता थांबू शकतो, बोलू पण शकतो. चांगलं वाईट पाप पुण्य मला जे जे वाटतं ते माझ्या हिशोबाने मी करू शकतो. स्वतंत्रता आहे ना. या स्वतंत्रतेमुळे काय होतं की आपण असं बघतो की माझ्यामुळे सगळं घडतंय. पण बुद्धिमान व्यक्ती जी असते, जेव्हा ती बघते, बुद्धीने बघते की नक्की हे खरं आहे का, मग त्याला प्रश्न येतात की मग मी कोण आहे. मग माणूस का मरतो? बरं, तो मरतो तर कुठे जातो? मग एवढा मी हतबल का? जर माझ्यानेच सगळं आहे तर मी हतबल का? कसं आहे, अहंकाराबद्दल आपण
नकारार्थी चर्चा करू शकतो. हम्म. पण मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला एका वेगळ्या दृष्टीने बघावं आपण. वैज्ञानिक दृष्टीने त्याला आपण समजून घ्यावं. वैज्ञानिक दृष्टीने आपल्या की नक्की काय आहे, नक्की काय चालतं. दोष द्यायची काही गरज नाही कशालाही. आपलं जडणघडणच असं आहे, त्याच्यातनं निर्माण होणारे प्रश्न आहे, वाटणारा मीपणा आहे. मीपणामुळे त्रास होतो ना बाहेर आजकाल सगळीकडे, नात्यासंबंधांमध्ये. मला बोलला, मला केलं, मी एवढं मदत केली की मी केलं, माझं हे, माझी जमीन, माझं हे ते. पण कसं आहे, जो बुद्धीचा आधार घेतो, मन नेहमी अहंकाराकडे घेऊन जातं. इन्फॉर्मेशन असते मनाकडे. तर मनाकडे जी इन्फॉर्मेशन असते त्याच्या हिशोबाने आपण तर लहानपणापासून तेच बघितलं की माझ्या हातामध्ये आहे. तर तो तुम्हाला अहंकारामध्येच बसवतो, खेळवतो. त्याच्या पुढे बुद्धी असते, ती तर्क करते, ती प्रश्न विचारते, तू कुठून आलास, तू कुठे जाणार. माणसाची हतबलता. हॉस्पिटलमध्ये जेव्हा माणूस जाऊन येतो तेव्हा त्याला दिसतं की माझ्या हातात तर काहीच नाही. मन त्याच्याकडे डोळेझाक करतं आणि बाहेरून नॉर्मल होतं. पण बुद्धिमान माणूस ह्याच्यावर डोळेझाक नाही करू शकत. असं अहंकाराच्या पलीकडे आहे ओंकार. जिथे अहंकार आपला पूर्णपणे निघून जातो तेव्हा ते ऐकायला येतं जे आपण प्रत्येकाने ऐकायलाच पाहिजे, जे आपलं खरं असणं आहे, जिथे आपण खरं आहोत. तिथे गेल्यावर सगळे प्रश्न निघून जातात. उत्तर भेटायची गरज नाही उरत. प्रश्नच विरून जातात पूर्णपणे. असं आहे. आणि जो त्या गोष्टीशी कनेक्ट नाही आहे तो अहंकारामध्ये आहे. पण मग अहंकारामध्ये आता अहंकार आपल्याला दिसत नाही, त्याला कुठलं रूप नाही आहे, आकार नाही आहे, पण मग आपण त्याचे इतके गुलाम का आहोत? आता अहंकार म्हणा, अभिमान म्हणा, मन म्हणा, या सगळ्या गोष्टी अदृश्य आहेत. आपल्याला त्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याची जाणीव आपल्याला नाही. जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येता तेव्हा तुम्हाला हळूहळू नक्की कळायला लागतं की आपण नक्की एवढे दिवस कशामध्ये अडकून होतो. पण आत्ता तर आपण म्हणजे का आपण त्याचे इतके गुलाम का आहोत? कसं आहे, म्हणून तर ह्या चर्चा आहेत. मानवाला जेव्हा आपण बघतो तेव्हा एक कॉम्प्लेक्स मशीन आहे. फिजिकली पण तो भरपूर कॉम्प्लेक्सच आहे. फिजिकली आपण बघितलं तो कॉम्प्लेक्स आहे. आणि मानवीय स्तरावर मनामध्ये तर अजून कॉम्प्लेक्स आहे. मग अजून डीप लेअर त्याच्यावर जाऊ, अजून कॉम्प्लेक्स आहे. असं आहे. स्वाभिमान, स्वचा मान, अभिमान. आता स्वाभिमान, अभिमान, अहंकार, मन. आता कम्प्युटरचं सॉफ्टवेअर आतून दिसतं का आपल्याला बाहेरून? तर नाही, त्याचं सॉफ्टवेअर आतमध्येच चाललंय कंटिन्युअस त्याची प्रोसेस. तसंच मनाचं आहे, त्याच्यानेच सगळं बनलेलं आहे. मानवाने जेव्हा आपली मशीन स्वतःची बघितली आणि त्याचीच कॉपी केली आहे सगळीकडे, प्रयत्न केला आहे त्याने की कसं चालतं. वृक्षामध्ये घेतलं तर वृक्षाचा जिवंतपणा कुठे आहे? मुळामध्ये आहे. तुम्ही त्याला पूर्णपणे कापून टाका वरतून, मूळ जोपर्यंत कापत नाही ते वरती येणार, ते जगेल वृक्ष. तसं आपल्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. या गोष्टीला अहंकार नकारार्थी, तुमचा अभिमान आहे, याला नकारार्थी पद्धतीने बघितणं सोडलं पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे की नक्की या सगळ्या गोष्टी काय आहेत. जसं का अहंकाराबद्दल बोललो मी. आता एखादी व्यक्ती समजा कुठली गोष्ट करते किंवा कुठल्या पदावर जाते किंवा काही आयुष्यात काही प्रगती पथावर काही जेव्हा करते तर बेसिकली बघायला गेलं तर ती स्वतःसाठी करते.
स्वतःच्या आनंदासाठी करते, स्वतःच्या इच्छेसाठी करते, स्वतःसाठी करते. मग त्याचा अहंकार का असावा आणि त्याचा देखावा तरी का असावा? म्हणजे मूळ जर आपण बघायला गेलो, जर मी कुठली गोष्ट केली तर ती माझ्यासाठी केली, माझ्या आनंदासाठी केली, मला हवी होती म्हणून केली. मग त्याचा मला अहंकार का करावा मी? ही खूप कसं खूप असतं? अगदी बेसिक गोष्ट आहे, खूप असं मला तरी वाटतं. आपण असं बघितलं गेलं आहे की जो परिपूर्ण व्यक्ती असतो, हम्म. परिपूर्ण व्यक्ती म्हणजे समजदार व्यक्ती असतो, तो शांत असतो, कुठलाही दिखावा करत नाही, हम्म. त्याला कोणाच्या पुढे नसतं जायचं. हम्म. कारण की त्याला माहीत पडलं असतं बाबा रे की आपली स्थिरताच इम्पॉर्टंट आहे, आपली बुद्धिमत्ताच इम्पॉर्टंट आहे, गोष्टींकडे बघणंच इम्पॉर्टंट आहे. तो कोणाच्या पुढे जायचा प्रयत्न नाही करणार, त्याला न्यूनगंड नाही उरणार, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. असं बघितलं गेलं आहे की आपल्यात जी कमी असते ती आपण पूर्ण करायला बघतो. बरोबर. म्हणजे एखाद्याला कुठल्या गोष्टीची भीती आहे किंवा न्यूनगंड आहे बाबा त्याला, त्याच्यावर तो विजय मिळवायला तो कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जातो. बघा मी करून दाखवलं म्हणून, असं असतं ते. म्हणजे मानवाचा आपण जेव्हा इतिहास बघितला असे भरपूर संदर्भ भेटतात आपल्याला. आता तो जेव्हा पुढे गेला व्यक्ती, आपण जी व्यक्ती बोलतायत ते, त्याचा अहंकार का असावा? त्याला अहंकार नाही आहे. आपण असं बघितलंय की पुढे जाणं वगैरे, किंवा हां जर त्याला वाटलं की मी गेलो पुढे, मी एवढं केलं, त्याला प्रत्येकालाच पुढे जायचं आहे. आणि पुढे जायचं म्हणजे काय? मूल जन्मतं, वृद्ध जन्मत नाही, उलटी दिशा नाही चालत. कॅलेंडर असं उलट नाही फिरत, आपण पुढेच जातोय ना. माणूस जेव्हा जन्मतो तेव्हा त्याची ग्रोथच होते ना. मग तीच ग्रोथ आपण बाहेर पण करतोय की मी अजून काय केलं, अजून काय केलं, अजून कसं केलं. एक असणं आहे माणसाचं असणं, त्याच्याने मग त्यांनी काय अजून केलं, काय हातभार लावला पृथ्वीमध्ये, स्वतःचं असं काय निर्माण केलं. सुंदर घटना आहे. पण ह्यावर समजा असं कोणी दाखवले की हे मीच करतोय. बुद्धिमान व्यक्तीला कळतं मी करतोय, पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चालल्या आहेत, मला ऊर्जा कुठून भेटते? तर अन्नातनं. मग अन्न कुठून येतंय? अन्न आता शेतकरी, पण अन्न येतं कुठून? पाणी कुठून येतंय? ऊन कुठून येतंय? फोटोसिंथेसिस होतंय झाडांमध्ये, त्याच्यात ते सगळं निर्माण होतंय. हे अगदी विराट स्तरावर, एक अत्यंत प्रचंड अशा स्तरावर काही गोष्टी एकदम फाईन पद्धतीने होत आहेत. म्हणून मी सांगितलं, जो ज्ञानी असतो किंवा जो समजदार होतो, आपण असं बघितलं असेल बघा, काही वारकऱ्यांना पण आपण असं बघितलं असेल वयात ते वारी करतायत आणि अगदी लीन झालेत. त्यांना तुम्ही प्रश्न करा, त्यांना जास्त प्रश्न उरत नाही आयुष्याबद्दल. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्मित हास्य असतं. का असतं? उत्तर द्यायची पण घाई नसते, गडबड नसते, कारण की उत्तर द्यायची गरज पण नसते, कारण की प्रश्नच नसतात. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. पुण्याची पण मोजणी नाही उरत आणि पापाची पण टोचणी नाही उरत. आता अशा इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, तिथे काहीच नाही उरत. इथे आल्याशिवाय आपल्याला नक्की मूळ रहस्य काय ते समजणार नाही. आणि इथे येणंच माणसाचं परिपूर्ण होणं. संत, ज्ञानी, योगी, तपस्वी, ऋषी, सूफी परंपरा, ताओजम, जैन, जपानमध्ये जैन, आपण कुठेही जा, संदेश एकच आहे की जे हिडन आहे आतमध्ये त्याला भेटणं, तुमच्या आतमध्ये जे लपलंय ते भेटणं आहे. तुम्ही म्हणताय मी आहे, आपण बोलतो मी आहे, पण आयुष्यात माणूस एकदा थकतो, मग तो विचारतो, बुद्धी असेल त्याला तर तो विचारेल की मी कोण आहे.
कोहम, मी कोण आहे? मग आतमध्ये तर आवाज येतोच आहे, आतमध्ये तर रहस्य आहेच. मग तिथपर्यंत यायचं. त्यासाठी सगळ्या चर्चा. असं आहे. म्हणजे बघा ना, नवल आहे ना, की आपल्याला अभिमान, स्वाभिमान, अहंकार जसं आपण बोलतो, मन, ह्या गोष्टी दिसत नाहीत, पण तरी पण आपण स्वतःला आपण त्याच्या स्वाधीन करून घेतलेलं आहे किंवा त्या गोष्टी आहेत आपल्यामध्ये. पण आत्मा ही गोष्ट आहे, पाहिली नाही. जसे ह्या गोष्टी पाहिल्या नाहीत, ही पाहिली नाही, पण इथे आपण खूप दुर्लक्षित आहोत. कसं आहे, की ज्याच्याबद्दल संत सांगून गेले, खूप लोक सांगून गेलेत. कसं आहे, आपण जर बघितलं की प्रश्न कोण विचारतो आणि किती जण विचारतात प्रश्न. असं आहे, समोरचा चालतोय, समोर तसा वागतोय, तसं वागणं इझी पडतं. इतिहासामध्ये आपण जे शिकतो, इतिहास, भूगोल, गणित, हे सगळं बनवलं गेलेलंच आहे ना. हेच आपण मानतो ना की हा असं असं सगळं वर्क करतो. नव्याने कोण पुस्तक शोधतो का? नाही, मी माझा इतिहास नव्याने हे करेन, की माझं गणित मी नव्याने मांडेल, सगळंच चेंज करून टाकेल. कसं आहे, जसं शरीर आरशात दिसतं, त्याच्यानंतर मनाच्या हालचाली पण कळतात. अगदी आत गेल्यावर ऊर्जा त्याच्या पलीकडे चेतना. तिथपर्यंत पोचणार कोण? तिथपर्यंत पोचणं अवघड, तिथपर्यंत दृष्टी जाणं अवघड. म्हणून तर आपण जे तिथपर्यंत पोचले, त्याच्या पलीकडे गेले, त्यांना आपण पूजतो, त्यांच्यासमोर आपण हात जोडतो. का हात जोडतो? कारण की तुम्ही बघू शकला, आम्ही अजून बघू शकत नाही आहोत. सगळं तर आहे ना, आत्मा पण आहे. आत्मा आपण बोलतो, पण नक्की आत्मा म्हणजे काय? आत्मा हा चर्चेचा विषय नाही. जर कोणी बोलला की आत्मा आहे, आत्मा ते चेतना आहे, असं, हा चर्चेचा विषय नाही. रहस्य आहे, जिथे वेद पण नेती करतात. आम्ही जे बोललो हे नाही, हे त्याच्या पलीकडचं, हे त्याच्या पलीकडचं. प्रत्येकाचा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे, आणि हे रहस्य आहे, ज्यानी त्यानी त्याच्या हिशोबाने जाणलंय आतमध्ये. असं, तिथपर्यंत आपल्याला प्रत्येकाला जायचंय. तिथपर्यंत जोपर्यंत आपण जात नाही, आपला प्रवास असाच चालणार. शेवटी कसं आहे, शेवटी माणसाला कुठे जायचं आहे? शेवटी माणूस काय शोधतो? प्रत्येक वयानुसार आपण याच्यावर मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की 40 नंतर मूळ प्रश्न आध्यात्मिकच असतात. की त्याला माहीत पडतं की बाबा आता ऊर्जा संपते, हळूहळू आता त्याला आयुष्य त्यांनी जगलं असतं, बघितलं असतात, प्रश्न असतात, त्याला असं वाटतं की आता बाबा मला कळतं, मी बघितलं, मला अनुभव आलाय. मग नक्की बोलतो की नक्की मग काय खरं आहे? असं, मी ज्या हिशोबाने जगलो तेच जगणं खरं आहे का? तर नाही. मग त्याला जे प्रश्न पडतात, मूळ प्रश्न, तर ते आध्यात्मिक असतात, स्वतःचं अध्ययनाचं, की नक्की हे काय गहन. असं खूप सुंदर अवधूतजी. म्हणजे तुमच्याशी बोलले, असं जी गोष्ट आपण निगेटिव्हली बघतो त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघायचा एक अप्रोच तयार होतो तुमच्याशी बोलल्यावर. खूप सुंदर चर्चा झाली आपली. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद. धन्यवाद.